नाशिकमध्ये गेलेलो, लोणावळ्यामध्ये गेलो, तेव्हा आम्ही सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जिथं अस्थी आहे, जिथं त्यांचं कलश ठेवलेलं आहे, तिथं जाऊन त्यांना पहिलं अभिवादन केलं आणि तिथून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन दिलं आणि पुढे गेलो. पण एकच सांगेन की आज मला एक एवढा अभिमान वाटतोय की मी आज वंचितमधून उभी राहिलेली आहे, तरी सुद्धा लोकांनी मला एवढा प्रतिसाद दिलेला आहे, भरभरून प्रेम दिलेलं आहे. आणि महिलांचं तर एकच आहे की आम्हाला एवढा आनंद झालेला आहे की एक महिला वर्ग आम्हाला मिळालेला आहे खासदार म्हणून. तर त्यांनी मला नक्कीच एक आशा दिलेली आहे की ताई, नक्कीच तुम्ही पुढच्या 2024च्या खासदार होणार आहात. हा आमचा आशीर्वाद आणि हेच आमचं प्रेम तुमच्यासाठी आहे. 13-14 वर्ष मी कन्स्ट्रक्शन मध्ये काम करत होतो, पण कुठली अपेक्षा किंवा फळाची अपेक्षा न करता, कुठल्याही स्पर्धेत न उतरता यामध्ये आपल्याकडे आपण मला संधी दिली आणि मला खरोखर मला या मोठ्या स्टेजवरती या स्पर्धेवरती जो सन्मान दिला तुम्ही मनापासून भरपूर आता पुढे काम करायची एक वेगळी प्रेरणा तुम्ही आता माझ्या मनामध्ये दिली आहे. आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य बांधकाम व्यावसायिक असतील, सर्व उद्योग व्यावसायिक असतील, त्यांना एक चांगली प्रेरणा तुम्ही दिली, त्याबद्दल तुमचे मनापासून कौतुक करतो. आमचे पंतप्रधान विश्वगुरु आहेत. काय म्हणतात अंधभक्त, काय म्हणतात म्हणजे 80 कोटी जनता दारिद्र्यरेषेच्या खाली आहे. 80 कोटी जनता 5 वर्ष सुद्धा दारिद्र्यरेषेच्या वर येणार नाही, कारण फुकट द्यायची घोषणा केली आहे. तरी सुद्धा आमचे पंतप्रधान विश्वगुरु आहेत. विश्वगुरु. अरे ही चेष्टा आहे ना, काय चेष्टा आहे की नाही? पटतंय का आपल्याला? 80 कोटी जनता दारिद्र्यरेषेच्या खाली आहे, तुम्हाला फुकट अन्न द्यावं लागतंय. वास्तविक हा काय अभिमानाचा विषय नाहीये, याचा गर्व वाटण्याचं कारण नाहीये. Jai Ram Jai Ram Jai Jai Ram Jai Ram Jai Ram Jai Jai Ram Jai Ram Jai Ram Jai Jai Ram Jai Ram Jai Ram Jai Jai Ram. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.